भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या मजबूतीकरणासाठी व जनजागृतीसाठी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जिल्ह्यात संघटन विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यापक नियोजन मांडले। या बैठकीला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव शंकर मुन, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे मंचावर उपस्थित होते। येत्या 2 महिन्यांत भीम आर्मी संघटन चौपट वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर संघटनेची विचारधारा पोहोचवली जाईल, असे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे यांनी ग्वाही दिली। प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी आपल्या भाषणात खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या विचारधारेने देशातील युवकांना नवी दिशा मिळत असल्याचे सांगत, आज देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे, अशी कार्यकर्त्यांना माहिती दिली। या बैठकीला मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज पूर्ण महाराष्ट्राचा भीम आर्मीचा दौरा आम्ही सुरू केलेला आहे। 25 तारखेपासून आम्ही मुंबईतून जो सुरू केलेला दौरा आहे तो काल नागपूर आणि आज चंद्रपूरमध्ये आहोत। पुढे हा दौरा 7 तारखेला शेवटचा दौरा असणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हे जाऊन सांगत आहोत की भीम आर्मी संघटन हे बहुजनांचं संघटन आहे। छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचारधारावरती हे चालणारं संघटन आहे आणि संविधान टिकवण्यासाठी आणि जिवंत राहिलं पाहिजे म्हणून घडवणारे कार्यकर्ते भीम आर्मीच्या माध्यमातून आपण घडवत आहोत। आणि असं असताना अनेक जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार चालू आहे। त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये आता अ-ब-क जे उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आपण जे संविधानवादी लोक आहेत, जे आंबेडकरवादी लोक आहेत, ज्यांना कळतं की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताट दिलं होतं, त्या ताटामध्ये एक जेवण दिलं होतं आणि ते आम्ही सर्व भाऊ ते जेवण खाऊन आमचं पोट भरत होतो आणि आम्ही एकत्र होतो। ते जेवण कमवण्यासाठी, मेहनत करण्यासाठी मी एकत्र होतो। पण आज हे भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे हे ताट संपवण्याचं काम करत आहे। आमच्यातली जी काही एकता आहे, 49-60 जाती आम्ही जे एकत्र आहोत, त्या 59 कास्टच्या लोकांना डिवाइड करण्याचं काम हे सरकार करत आहे। परंतु काही अशी लोक आहेत ज्यांच्या हाताला लागलेले आहेत, त्यांच्या गळ्याला लागलेले आहेत, जे काही 1-2 संघटना आहेत ते स्वतःला हिंदू राष्ट्र घडवण्याच्या भूमिकेतून काम करत आहेत। भारतीय जनता पार्टी आणि RSS साठी ते काम करत आहेत। अशा लोकांना हाताला धरून हे अ-ब-क वर्गीकरण करण्याच्या कामासाठी हे भारतीय जनता पार्टी काम करते। परंतु ह्याच्या विरोधामध्ये जागृत कार्यकर्ते आहेत, चर्मकार समाजाच्या संघटना आहेत, लोहार समाजाच्या संघटना आहेत, धौर समाजाच्या संघटना आहेत आणि जातीने ज्यांनी कोणी लक्ष घातलेले आहे, जे बुद्धिस्ट समाज ह्याच्यामध्ये लक्ष घालून आहे, सर्व वकील मंडळी लक्ष घालून आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती तयार झालेली आहे आणि आंदोलनाचं स्वरूप तयार झालेलं आहे। आणि गोंदियामध्ये सर्वात मोठा महाराष्ट्राचा पहिला मोर्चा निघाला, औरंगाबादमध्ये निघाला, आता 17 आणि 18 तारखेला नागपूरमध्ये आहे, परत 19 तारखेला आहे, 2 तारखेला आहे, 3 तारखेला असं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे। आणि सर्वात मोठा ह्या महाराष्ट्राचा मोर्चा आझाद मैदानामध्ये 18 तारखेनंतर ते आपण तयार करत आहोत। मग हे तयार करत असताना आपल्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या उपवर्गीकरणाच्या विषयी माहीत असलं पाहिजे। उपवर्गीकरण म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे लोकांना। त्याच्या भीम आर्मीच्या बॅनर खाली सर्वांना सोबत घेऊन आपल्याला ते आंदोलन आपापल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या परिषदा किंवा व्याख्यानं ठेवता येईल का, जेणेकरून जनजागृती ह्या आंदोलनाचा विषय होईल। हीच भूमिका घेऊन आणि संघटन बांधणी आणि नवीन नेतृत्व देण्याच्या भूमिकेतून आमचा हा दौरा पूर्ण महाराष्ट्रभर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे।